अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार, माझं नाव महेश गवळी. मी राहणार अंबाजोगाई, जिल्हा बीड. मी आज तुम्हाला मोराळ क्षेत्राची आलेली प्रचिती सांगणार आहे. तर गेल्या महिन्यात गुरुपौर्णिमेनिमित्त मी मोराळ क्षेत्री आलतो आणि आल्यानंतर माझा प्रवास एसटीने होता. मोराळ क्षेत्री आल्यानंतर अत्यंत छान प्रकारे गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम झाला. काका, बंडूदादा आणि शिवदत्त महाराज आणि महाराजांचे दर्शन झाले. नंतर दर्शन घेऊन मी दुपारी 3-4 वाजता नरसोबाच्या वाडीला गेलो. रात्री तिथे मुक्काम केला आणि सकाळी महाराजांचं दर्शन घेऊन मी 11-12 वाजता माझ्या गावी निघालो. मी नरसोबाच्या वाडीहून सांगलीला एसटीने आलो आणि सांगलीहून बसस्टँडमध्ये मी आमच्या अंबाजोगाईची गाडी भेटते का ते बघितले, पण भेटली नाही. नंतर मी असा विचार केला की आपण गाडी बदलीत यावं. नंतर मी सांगलीहून पंढरपूरला आलो एसटीने आणि पंढरपूरला आल्यानंतर मी पुन्हा पंढरपूरहून बार्शीला उतरलो आणि नंतर बार्शीहून मी बघितलं की आमच्या गावाची गाडी आहे का, तरी मला एसटी भेटली नाही. नंतर मी बार्शीहून कळंब गाडी पकडली. कळंब हा तालुका आहे आणि आमच्या अंबाजोगाईपासून तो 50-60 किलोमीटर आहे. आणि कळंबला यायलाच मला रात्री 9-9:30 वाजले, उशीर झाला. आणि एसटी स्टँडला मी 9:30 वाजता उतरलो. कळंबच्या उतरल्यानंतर मी बघितलं, तिथे वाट बघितली अर्धा तास की आमची गाडी भेटते का अंबाजोगाईची, तरी मला काही भेटली नाही. नंतर मी असा विचार केला की आता आपण खाजगी वाहनाने जावे, कारण खूप उशीर झाला होता, 9:30-10 वाजले होते. नंतर मी एसटी स्टँडहून चलत रोड क्रॉस करून कोणतं खाजगी वाहन भेटतं का ते बघितलं. जे वाहन येईल त्या वाहनाला मी हात करीत होतो, पण कोणतंच वाहन थांबत नव्हतं. कमीत कमी अर्धा तास मी वाहनाची वाट बघितली, पण वाहन काही कोणतं थांबलं नाही. नंतर एक 4 व्हीलर आली आणि त्या 4 व्हीलरमध्ये मी बसल्यानंतर माझा प्रवास सुरू झाल्यानंतर 7-8 किलोमीटर अंबाजोगाईला यायला 7-8 किलोमीटर कळंबून थोडं पुढे आलो तर मला एक विचित्र घटना झालेली दिसली. तर माऊली झालं काय, तर इकडून कळंबून अंबाजोगाईला जाणारी एक टमटम आणि अंबाजोगाईहून कळंबला येणारी एक 4 व्हीलर, या दोघांमध्ये भीषण अपघात झाला. आणि हा अपघात एवढा डेंजर होता की त्यामध्ये मला तर वाटत नाही की या दोन्हीपैकी एकही वाचला असं म्हणून. या दोन्ही गाड्यामधलं एकही वाचलं नव्हतं माऊली, एवढा भीषण अपघात झाला. आणि मग आमची 4 व्हीलर तिथे थांबली होती आणि मी बघत होतो त्या गाडीकडे. आणि बघत असताना माझं लक्ष कळंबून जी टमटम अंबाजोगाईकडे जात होती त्या टमटमकडे गेलं. तर एकदम माऊली माझ्या अंगावर शहारात आला आणि एकदम मी असं स्तब्ध झालो. तर माऊली झालं काय, ज्या टमटमचा ॲक्सिडेंट झाला त्याच टमटमला मी कळंबमध्ये हात केला. आणि अक्षरशः मला मी एवढं तिथून हात जोडले महाराजाला की महाराज म्हणलं, खरंच तुमचं भक्तांवर किती लक्ष असतं की घरी जाऊस तर महाराज तुम्ही सुखरूप भक्तांना पोचिता. आणि खरंच शिवदत्त महाराज आणि मोराळ क्षेत्राची खरंच खूप आगाध महिमा आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.